जे परंपरागत आमच्या इथं खंडोबाची यात्रा असते, ही यात्रा या पंचक्रोशीमध्ये सर्वात मोठी खंडोबाची यात्रा आहे। तरी या भागामध्ये सर्व भाविक भक्त या यात्रेनिमित्त पालखीचा पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येते आणि त्यानंतर कुस्त्याचा कार्यक्रम होतो। हा कुस्त्याचा कार्यक्रम या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यातील कुस्तीगीर पैलवान या हजेरी लावतात आणि चांगल्या प्रकारे बक्षिसाची यांना वाटप केले जाते। सचिन सुधाकरराव देशमुख तरोडेकर सर्व गावकऱ्याच्या वतीनं सांगण्यात येते की आमच्या जवळपासच्या पंचक्रोशीतील तरोडा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बरेच मोठ्या प्रमाणात जत्रा भरलेली आहे। आदल्या दिवशी आरत्याचा कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी मिरवणूक आणि आता थोड्याच वेळात जंगी कुस्त्याचा सामना होणार आहे। तरी सर्व गावकऱ्याच्या वतीने सांगतो की तरोडा बुद्रुक येथे असा डाव जवळच्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा भरत नाही आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून याच्यातून सर्व लोक, आजूबाजूचे लोक बघायला येतात हे डाव। एवढं बोलून यात्रेनिमित्त जंगी कुस्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी गावकरी मंडळीतर्फे पंचक्रोशीतील सर्व लोक इथे कुस्त्यासाठी येत आहेत व आमच्या गावचे पोलीस पाटील विठ्ठलरावजी देशमुख हे आहेत व आमच्या इथे कुस्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी आता 4 पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कुस्त्या ठेवलेल्या आहेत। तरी भरपूर बक्षीस वितरण कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी सर्व गावकरी मंडळीतर्फे यात्रेनिमित्त व गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा। खंडोबा यात्रा मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दुरून येत आहेत, काय म्हणतात? आपल्या पहिलं तर तुमच्या चॅनलचं स्वागत आणि आपल्या गावाच्या सर्व गावकरी मंडळीचं पुन्हा मनापासून आपलं स्वागत। आपल्या पंचक्रोशीमध्ये खंडोबा यात्रेनिमित्त आपण तरोडा सर्व गावकरी, आपले सर्व बंधू आणि गावकरी सर्व आपलं मंडळ याच्याकडून आपल्या आज आपल्या काल 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 आपल्या आरत्या, आज आपल्या खंडोबा यात्रेनिमित्त कुस्त्या आणि उद्या खंडोबानिमित्तच भंडारा बाळूमामा आणि खंडोबाचा। सर्व आपल्या गावकरी मंडळीच्या कृपेनं आपली यात्रा मोठ्या प्रमाणात भरते आणि सर्व कार्यक्रम पालखी व तसेच पालखीचे मानकरी उत्तमराव बबनराव मुळे या मुळे परिवाराचं आपल्या मनापासून आपलं स्वागत करतो। आणि तसंच आपले बाळू व्यंकटराव पांचाळ याच्या घरी पालखी राहते। परंपरा जसं काळानुसार चालते त्या अनुसार आजपर्यंत आपल्या गावात हे सर्व चालू आहे। आज मोठ्या प्रमाणात कुस्त्या होतात। कुस्त्याचे संपर्क आपल्या गावातले नगरसेवक, भाई नगरसेवक, आमदार, भावी आमदार, हे सर्व खासदार या सर्वांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करतो आणि तुमच्या चॅनलचं पण हार्दिक मनापासून स्वागत करतो। या गजानराव या तरोडा बुद्रुक येथील श्री खंडोबा यात्रेनिमित्त खंडोबाची यात्रा आहे। यात्रेनिमित्त पालखीची दरवर्षीप्रमाणे पालखी वगैरे फिरत असते, कुस्त्या वगैरे होत असतात तरोडा बुद्रुक येथे। तर तरी सर्व भाविक भक्तांनी तरोडा बुद्रुक येथे मोठ्या शर्दीने तरोडा बुद्रुक येथील येण्याची कृपया करावी। 4 पिढ्यापासून चालू आलेली आमची यात्रा आहे, बऱ्याच दिवसापासून आहे। याच्यात काही हे नाही। पुन्हा कुस्त्याचं दंगल होते, पुन्हा पालखी सोहळा होते, हे झाल्याच्या नंतर आरतीचा कार्यक्रम होते, हे होते। पारंपरिक बऱ्याच दिवसापासून चालू आहे, आमच्या पनाजापासून चालू आहे। माझं नाव उत्तम सुरेश मुळे।